नासा रॉकेट वैज्ञानिक महिला या त्या तंत्रज्ञानाच्या फक्त ग्राहक नाहीत, तर सध्याच्या आणि भविष्यातल्या डिजिटल विश्वाच्या त्या शिल्पकारी आहेत। अशाच एका महिला शास्त्रज्ञाबद्दल आज जाणून घेणार आहोत। त्या आहेत ॲनी इस्ले। ॲनी या नासा रॉकेट शास्त्रज्ञ आणि स्टेम मधील लिंग आणि वांशिक विविधतेसाठी एक ट्रेलब्लेझर होती। जेव्हा तिला कामावर घेतले तेव्हा ती लॅब मधील फक्त 4 कर्मचाऱ्यांपैकी एक होती। 34 वर्षांनंतर तिने संगणक शास्त्रज्ञ म्हणून असंख्य कार्यक्रमांमध्ये योगदान दिले। अनेकांना तिच्या आउटरीच कार्यक्रमांमध्ये उत्साही सहभागाने प्रेरित केले आणि समान रोजगार संधी सल्लागार म्हणून अडथळे दूर केले। 1955 मध्ये ॲनी इस्लेने नासा, त्यानंतर राष्ट्रीय सल्लागार समिती फॉर एरोनॉटिक्स NACA येथे आपल्या कारकिर्दीची सुरुवात जटिल गणिती गणना करणारा मानवी संगणक म्हणून केली। सेंटॉर प्रकल्पातील तिच्या योगदानाने भविष्यातील उपग्रह आणि अंतराळ वाहने प्रक्षेपित करण्यासाठी तांत्रिक पाया तयार केला, ज्यात 1997च्या कॅसिनो ते शनी प्रक्षेपणाचा समावेश आहे। नंतर नासामध्ये तिच्या कारकिर्दीत तिने समान रोजगार संधी EEO सल्लागाराची अतिरिक्त भूमिका स्वीकारली। या भूमिकेत तिने पर्यवेक्षकांना भेदभावाच्या तक्रारींमध्ये लिंग, वंश आणि वयाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्वात खालच्या स्तरावर आणि शक्य तितक्या सहकार्यात्मक मार्गाने मदत केली।